पाटील साहेब हे पाहायला मिळत आहेत. टायगर ऑफ चहाडे अँड प्राईड ऑफ चहाडे या स्पर्धेचे उपाध्यक्ष सन्माननीय जगदीशजी गजानन पाटील साहेब काटाळे, उपाध्यक्ष सन्माननीय धीरजजी सदानंद पाटील साहेब डुकटन, सल्लागार आदरणीय राजू तुकाराम घरतपाडा, आदरणीय धनंजयजी मोहन पाटील साहेब चहाडे, आदरणीय संजयजी मधुकर पाटील साहेब गुंदले, आदरणीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब गोवाडे, सचिव आदरणीय सन्माननीय चेतनजी पद्माकर पाटील सर प्राईड ऑफ बऱ्हाणपूर, सहसचिव सन्माननीय जयजी मधुकर शेलार सर आदर्श शिक्षक प्राईड ऑफ पोचाडे, खजिनदार आदरणीय सन्माननीय सुनीलजी काशीनाथ पाटील सर गिराळे, सहखजिनदार आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी काशीनाथ पावडे सर वाळवे आदर्श शिक्षक, सदस्य आदरणीय विनोदजी मोहन डोंगरे साहेब, आदरणीय निर्दासजी नाशिक पावडे साहेब, आदरणीय दीपकजी साईनाथ पाटील साहेब, आदरणीय मुकेशजी हरिचंद्र पाटील साहेब, आदरणीय मनोजजी मोहन ठाकूर साहेब, आदरणीय प्रीतमजी हेमंत अधिकारी साहेब, आदरणीय महेंद्रजी केशव सोगले साहेब, आदरणीय सुशांतजी हरिचंद्र पाटील साहेब हे सदस्य आहेत. ही संपूर्ण कार्यकारिणी आणि खूप मेहनत घेतलेली आहे आणि स्पर्धा आपण यशस्वी पद्धतीने पार पाडताना पाहायला मिळतं. पहिला सामना झाला, आता सामना क्रमांक 2. चला दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. मैत्री गिराळे टीमचे 12वे प्रतिनिधी आणि जीवन ज्योती हालोली टीमचे 12वे प्रतिनिधी. हॅलो, जीवन ज्योती हालोली संघाचे एक्स्ट्रा प्लेयर प्लीज आपण या. सामना क्रमांक 2 ला होते सुरुवात. पहिला बॉल फुलरलेन बॉल आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याला कव्हर ड्राईव्हमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं आहे. असं नाही की 40+ हे क्रिकेट आहे, परंतु सर्व काही गोष्टी ज्या आपल्या डोळ्यासमोर येतात. अंतिम दिवसामध्ये मला आज देखील आठवतोय सुनीलजी पाटील सरांनी काही झेल टिपला होता आणि त्यांना कॅच ऑफ द डे अवॉर्ड मिळाला होता. अशा प्रकारचं क्रिकेट आहे कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग 2026. चांगला फटका सचिनजी पाटील यांच्या बॅटमधून बॉल चाललाय 4 धावींसाठी. 40+चा चौकार पाहायला मिळालाय प्राप्त होताना धावसंख्या 6 या अंकावरती. थोडंसं कमी गती यावेळेस देण्याचा प्रयत्न राहिला होता आणि हेच या ठिकाणी पाहायला मिळालंय.
चांगल्या रीतीने यावेळेस पुन्हा एकदा हा फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण झालंय त्या प्लेसमध्ये आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावा जरूर पाहायला मिळतील. सामना क्रमांक 2 जिथे मैत्री गिराळे आणि जीवनज्योती हालोली षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळालंय. 7 धावा दिल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी मार्कवरती आहेत किरणजी जाधव. आणि किरण जाधव हे नाव या मैदानावरती नेहमीच आपण बघितलंय. प्रिव्हियस इयरमध्ये ज्यांनी गोलंदाजीमध्ये भल्या भल्या फलंदाजांना या ठिकाणी नाचवलं असे गोलंदाज आहेत ज्यांना बेट्स बॉलर ऑफ द टुर्नामेंट सीझन 3चा अवॉर्ड मिळाला, तेच या ठिकाणी पाहायला मिळालेत. आता मात्र षटक क्रमांक 2 कडे आपण वळणार आहोत आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर बघितले या स्पर्धेचे सल्लागार आदरणीय सन्माननीय राकेशजी बाळराम पाटील साहेब यांना आपण पाहू शकाल. फिट अँड फाईन व्यक्तिमत्व आहे आणि एक स्मार्ट बॉलर म्हणून त्यांना आपण पाहिलंय. पहिलाच बॉल त्यांच्यावरती हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत योगेशजी पाटील, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सुंदर पद्धतीने यावेळेस हा फटका जो पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय आणि यावेळेस प्रॉपर टायमिंग आहे. पुढे येऊन बॉलवर केला हल्ला आणि बॉलने पार केला लांबच लांब पल्ला. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 19 धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सचिनजी पाटील सर ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत अप्रतिम पद्धतीने, ज्याप्रमाणे चेंडू येईल त्याचप्रमाणे फलंदाजी, प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालंय. यावेळेस देखील चांगल्या रीतीने ड्राईव्ह केले. ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. चांगल्या रीतीची फलंदाजी कशी करावी प्राईड ऑफ गिराळे आदरणीय सचिनजी वसंत पाटील सरांना पण फलंदाजी करताना पाहतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना बंदिस्त केलं गेलंय कॅमेऱ्याच्या माध्यमातून. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळाले. 20 रन्स. 3 बॉलचा खेळ होतोय. आदरणीय राहुल शेलार यावेळेस पाहायला मिळतील फलंदाजी मार्कवर ऑन साईडला. हा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्लेसमध्ये एकदा मिळाली. धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. यानंतर जो सामना पहिला पुकार असेल हेमंत स्मृती आणि वीर फायटर्स कुडे, हा सामना आपल्या भेटीला येईल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी देखील यायचं आहे. कॅप्टन चांगला फटका. याही वेळेस गगन भरारी एअर स्ट्राईक केलंय. काही दर्जेदार फलंदाजी. चेंडू स्लॉट मध्ये जाईल पार्किंग प्लॉट मध्ये. मैत्री गिराळेचं डॉमिनेशन आहे. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग मध्ये पर्व 1 चॅम्पियन, पर्व 3 चॅम्पियन. आतापर्यंत 3 पर्वामध्ये 2 वेळा हा संघ चॅम्पियन ठरलाय आणि का चॅम्पियन ठरलाय त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 27 धावा फलकावर. यावेळेस फुलरलिन बॉल पाहायला मिळाला. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र ही विकेट प्राइजलेस विकेट म्हणावी लागेल, कारण सचिनजी वसंत पाटील सरांना यावेळेस धावबादच्या माध्यमातून परतावं लागेल डगआउटच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस आपण पाहू शकाल चांगल्या रीतीचं हे बॉल गॅदर करताना आपण त्या क्षेत्रामध्ये पाहिलं आणि तदनंतर मात्र धावबाद होताना पाहायला मिळालेत.
निर्दाजी पावडे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. मागील षटक एक्सपेन्सिव्ह गेलंय आणि आता मात्र कमबॅक करावं लागेल. एक गोलंदाज म्हणून नेहमीच कमबॅक करावं लागतं. क्रिकेटचा खेळ यासाठीच प्रचलित आहे. चांगल्या रीतीचा हा चेंडू या ठिकाणी पहिला बॉल योग्य पद्धतीनं हाताळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. याही वेळेस निर्दज्जी पावडे, प्राईड ऑफ वाळवे अतिशय चांगली गोलंदाजी नागझरी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. यावेळी चांगल्या रीतीने हुक केले बॉलला. वॅकेंट एरिया, 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, ओव्हर दी लाईन, 4 रन्स. चौकार, 4 धावेसाठी डिस्पॅच केलं गेलं या बॉलला. चला स्पीडअप करायचं, याची नोंद आपण घ्या. लाऊड अपील आणि यस आदरणीय मुन्ना पठाण सर सांगतायत OUT लेग बिफोर विकेट आउट होताना या ठिकाणी पाहायला मिळतील. याही वेळेस चांगला बॉल पाहायला मिळाला. योग्य पद्धतीने या षटकामध्ये धावांना अंकुश लावलाय. गोलंदाजीमध्ये जीवनज्योती हालोली या टीमने आदरणीय योगेशजी कृष्ण पाटील साहेब आणि आदरणीय नितीनजी सातवी साहेब यांचा संघ म्हणून हा संघ आपण पाहत आहे. जीवनज्योती हालोली चांगल्या रीतीने यावेळेस हा फटका सुजेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि एक धाव आणि एकेरीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं धावांची गती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 32 धावा धाव फलकावरती. चला पहिला सामना झाला, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण वितरित करतोय. ज्यांनी 2 षटकं हाताळले, धावा खर्च केल्या फक्त 13 आणि त्याच्यामध्ये 1 विकेट्स मिळवला. दोन्ही संघ एकापेक्षा एक पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारची लढत जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला आपण जर बघितलं तर आदरणीय सुनीलजी काशीनाथ पाटील सर या स्पर्धेचे खजिनदार आहेत आणि अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळतंय. एक धाव यावेळेस परिपूर्ण करण्याचा प्रयत्न जो पाहायला मिळाला. नितीन सातवी आलेत गोलंदाजी
करण्यासाठी षटक क्रमांक आपण जर पाहिलं चौथं षटक. चला यानंतर जो सामना हेमंत स्मृती आणि वीर फायटर्स कोडे आपणास पुकार आहे. नेक्स्ट मॅचसाठी आपण टॉससाठी यायचंय, याची आपण नोंद घ्या. नितीनची 7वी पहिल्या बॉलवर एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत पाहायला मिळालेत 2 गडी बाद. षटकामधील पुढील बॉल घेऊन नितीन 7वी सज्ज होताना गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक जे आपण पाहत आहेत चौथं. सुनीलजी काशीनाथ पाटील सर कशा प्रकारे यंदाच्या हंगामात आपलं अकाउंट ओपन करतील. चला थोडं स्पीडअप करा, कारण की आज आपल्याला 8 मॅचचं शेड्यूल हे परिपूर्ण करायचंय. यावेळी चांगल्या पद्धतीने पहिलाच बॉल आणि यंदाच्या हंगामात अकाउंट ओपन केलंय सुनीलजी काशीनाथ पाटील सरांनी या षटकारानं. चेंडू स्लॉट मध्ये देतील तर मी सोडणार नाही हेच त्यांनी सांगितलं आणि हा षटकार आला. धावसंख्या 6 ने पुढे गेली. 39 धावा, 39 रन्स. नितीन 7वी पुन्हा फुल टॉस अँड आय एम द बॉस. हा बॉल देतील तर मी सोडणार नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत, दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. आणि सुनीलजी काशीनाथ पाटील सरांसमोर तुम्ही हे बॉल हाताळू शकणार नाहीयेत हेच ते सांगतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूमध्ये 12 धावेची खेळी करताना 600च्या स्ट्राईक रेटने तुफानी फलंदाजी, आक्रमकतेचं दुसरं नाव. धावसंख्या 45 धावा, 2 गडी बाद. यावेळेस तिसरा लगातार षटकार, 3 इन अ रो. काही कमालीची फलंदाजी, तंत्र शुद्ध फटकेबाजी, कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता ही फलंदाजी होताना पाहायला मिळते. आणि काही प्रॉपर टायमिंग, असं नाहीये की अक्रॉस खेळतायत, ऑफ साईडलाच खेळतायत. ज्याप्रमाणे चेंडू येईल त्याचप्रमाणे फलंदाजी. आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना, सही खिलाडी और सही बल्लेबाज वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. या स्पर्धेचे आयोजक आहेत, खजिनदार आहेत, त्यांचा रोल अप्रतिम पाहायला मिळतोय. जेव्हा स्पर्धा संपते त्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात त्याच दिवशी त्यांची बॅलन्स शीट तयार असते आणि नीट अँड क्लिअर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पर्व 1 ते पर्व 4 अतिशय चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. एक प्रमुख आयोजक परंतु आता प्रमुख फलंदाज देखील आहेत. या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत आणि मैदानात जाऊन मला खेळायचं आहे. पुढील बॉल याही वेळेस ऑन साइडला प्रहार केलाय आणि ही बॉल चाललाय 4 धावेंसाठी. फक्त चौकारांची भाषा या ठिकाणी बोलताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम क्रिकेट. महाराष्ट्रामध्ये आंबोली असं ठिकाण आहे जिथे सर्वाधिक पाऊस पडतो. आणि आज जर आपण बघितलं चहाडे क्रीडा संकुलावरती षटकार आणि चौकारांचा पाऊस पडताना सुनीलजी काशीनाथ पाटील सर, ग्रेट बॅटिंग. धावसंख्या 55 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाजांसाठी कर्दन काळा आहेत आणि हे सांगितलं होतं सचिनजी वसंत पाटील सरांनी की आमचं टार्गेट आहे 65+, 60+ धावा आणि आतापर्यंत धावसंख्या आहे 55. ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे करताना पाहायला मिळत आहेत. बोले ते साथ चाले त्याची वंदावी पावले हे आपण ऐकलंय, परंतु यावेळेस ते मात्र प्रत्यक्षात आणलं गेलंय. 55ला 2. मैत्री गिराळे. डॉमिनेशन सुरू आहे. शेवटचा बॉल 23 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. एक्सपेन्सिव्ह षटक आहे. यावेळेस आणखीन एक बहारदार नेत्रदीपक आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी हा जातोय हाय अँड हँडसम. आणि आता मात्र पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट करावं लागेल. हा चेंडू हरवला. ज्याप्रमाणे ह्या चेंडूला फेकून दिलं गेलं, हाफ ट्रॅकर बॉल होता आणि या बॉलला पाठवलंय सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये 6 धावा धावसंख्या 61, 4 षटकांमध्ये अजूनही 1 षटक शिल्लक आहे. काही कमालीची फलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. दे धडक बेधडक फलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि सुनीलजी काशीनाथ पाटील सर खेळत आहेत 5 चेंडू मागे 28 धावा. चला बाळाराम भोईर आपण या मॅन ऑफ द मॅच आहेत पहिल्या सामन्याचे, त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत.
आणि आता जर आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम षटक. निर्दाजी पावडे एक मात्र गोलंदाज आतापर्यंत या बॉलिंग लाईनअपमध्ये जे मात्र इकॉनॉमिकल स्वतःला त्याने मेंटेन केले. 5 धावा दिल्या होत्या प्रिव्हियस ओव्हरमध्ये. आणि सुजिंद्र भोईर चांगलं कार्य करतायत. सिंगल घेऊन सुनील सरांना त्यांनी मात्र आता फलंदाजी मार्कवरती आणलंय. स्मार्टनेस दर्शवताना या ठिकाणी ते पाहायला मिळालेत. 62 ही धावसंख्या, 2 गडी बाद, 62 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आपण पाहू शकाल. चला टॉससाठीही यायचंही या षटकानंतर हेमंत स्मृती आणि वीर फायटर्स कुडे. नेक्स्ट मॅचमध्ये आपण वळणार आहोत. रंगतदार क्रिकेटचा आस्वाद आज आपण बघितलं. 10 वाजून 37 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालाय खेळपट्टीवर आणि 40+ क्रिकेटला सुरुवात होताना पाहायला मिळते. ग्राउंड स्ट्रोक आहे. ऑन साईडलाच बॉल चाललाय. एक धाव परिपूर्ण, 2 धावेचा प्रयत्न फेकी येईल. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. धवनची गती आतापर्यंत जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 64 या अंकावरती 64 रन्स, 2 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळालेत. 2 चेंडूंचा खेळ होतोय. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. निर्दाजी पावडे पुन्हा एकदा. याही वेळी चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी निर्दाजी पावडे यांनी केलेली आहे. प्राईड ऑफ नागझरी. आणि यावेळेस फेकी येते परंतु पॉपिंग क्रीजमध्ये पोचले गेलेत. बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये खेळताना नेहमीच बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असावी. म्हणून म्हणतात ना, क्रिकेटमध्ये तुमचा रक्तगट बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु मैदानाच्या आत तुमचं बॉडी लँग्वेज नेहमीच बी पॉझिटिव्ह, तुमचा माइंडसेट नेहमी बी पॉझिटिव्ह असावा. हे क्रिकेट आहे. धावसंख्या आहे 66 धावा, 2 गडी बाद, 3 बॉलचा खेळ होतोय. चौथा बॉल. याही वेळेत चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत निर्दाजी पावडे यांनी त्यांच्या स्पेलमधील 10 चेंडू हाताळलेत आणि 10 चेंडू मागे त्यांनी फक्त 10 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्यांनी मिळवलाय. अशा प्रकारची गोलंदाजी, जणू काही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलेले आहे. मॅन विथ द गोल्डन आर्म म्हणून ते पुढे येताना पाहायला मिळालेत. धावसंख्या आहे 66, 2 गडी बाद, 2 बॉलचा खेळ शिल्लक. याही वेळेस थोडासा दूर ठेवला होता आणि हे चांगलं क्रिकेट आहे. एकच धाव या ठिकाणी सांगितलं सुनील सरांनी. चला यानंतर या चेंडू नंतर लगेचच कॅप्टन आपण टॉससाठी या. हेमंत स्मृती टीमचे कॅप्टन आणि वीर फायटर्स कुडे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे त्वरित. आता शेवटचा आणि अंतिम बॉल. 11 चेंडू डिलिव्हर्ड झालेत निर्दाजी पावडे यांच्या स्पेलमधील. 11 धावा त्याने दिल्यात 11 बॉलमध्ये आणि 1 विकेट त्याने घेतलाय. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा. अंतिम बॉल, चांगला फटका, पूल केलाय, पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे गेली. 67 + 4 71 अँड 72 टार्गेट. 72 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. चला आपण लगेचच टॉसकडे वळणार आहोत, जिथे हेमंत स्मृती टीमचे कॅप्टन आणि वीर फायटर्स कुडे टीम कॅप्टन आपण त्वरित या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत या सामन्याचा.
हॅलो हेमंत स्मृती, चला कॅप्टन त्वरित या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं आवश्यक आहे. हेमंत स्मृती टीम कॅप्टन. चला कॅप्टन आपण त्वरित या. हेमंत स्मृती. हॅलो सन्माननीय समीरजी पाटील सर कुकडे सरांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. आदरणीय समीरजी घरत सर पारगाव आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. आदरणीय समीरजी काशीनाथ पाटील सर आपण सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच जी सामना क्रमांक 3 आहे हेमंत स्मृती आणि वीर फायटर्स कुडे आदरणीय संतोषजी मोरेश्वर पाटील साहेब, स्वतः चेतन सरांना आणि आपण रमाकांतजी पाटील प्रथमतःच या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. 40+ क्रिकेट आपण या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि छत्रपती काटाळे या टीमचे ऑनर आहेत. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब कॉइन स्विंग करतायत. हेडीज कॉल केलेला आहे संतोषजी पाटील साहेबांनी आणि बघूया काय येतोय. हेड या ठिकाणी येतोय. वीर फायटर्स कुडे या टीमने टॉस जिंकलेला आहे. संतोषजी पाटील साहेब आपण टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय क्षेत्ररक्षण घेणार. नक्कीच पहिले 2 सामने तुम्ही जरूर वॉच केलं असतील आणि क्षेत्ररक्षण करताना काय रणनीती आखली जाईल या 5 षटकांमध्ये? साधारणतः पहिल्यांदाच मला वाटतं 40+ लीग आमचा खेळाडू खेळत आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आमचं जास्त लक्ष असेल आणि त्यांना कमीत कमी ते रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच. आणि संतोषजी पाटील साहेब पर्व 1 ते पर्व 4 हा प्रवास आपल्यासाठी कसा राहिलाय? पर्व 1 पासून ते पर्व 4 पर्यंत मी खेळत आहे. नरेश घरत आणि मी आता दुसऱ्यांदा ह्या लीगमध्ये एकत्र खेळत आहोत. दुसऱ्या पर्वामध्ये सर्व बक्षिसं आमच्याकडे होती, परंतु आम्ही फायनलपासून वंचित राहिलो आणि ह्यावेळेस नक्कीच फायनल मारायचा प्रयत्न करू. सध्या आमच्याकडे आमचं पूर्ण लक्ष अमित पाटीलकडे असेल. नक्कीच. तुम्ही उल्लेख केला नरेशजी घरत सरांचा, पर्व 2चा उल्लेख केला. मॅन ऑफ द सिरीज ते होते आणि नरेशजी घरत यांच्याविषयी तुम्ही काय मनोगत व्यक्त कराल आणि तुम्ही सोबत खेळतायत आणि एकंदरीत नरेशजी घरत यांच्याविषयी काय म्हणाल? नरेश घरत हा चांगला खेळाडू आहे, पण आता आमचं वय झालेलं आहे. आता मी तर 53 आहे, नरेश घरतचं मला माहिती नाही किती. हा
52 म्हणजे आम्ही साधारणतः सारखेच वयाचे आहेत. तरी सुद्धा ग्राउंडवरती आमची खेळण्याची जी चपलता आहे ती यंग पोरांना लाजवण्यासारखी आहे आणि नक्कीच आम्ही या ठिकाणी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. चेतन सर जॉईन झालेत. सर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असता? आम्हीही जर टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षण घेण्याचाच विचार केला होता. कारण खेळपट्टी तेवढी अशी म्हणजे जे आउटफील्ड आहे तेवढं खूप फास्ट नाही आहे, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षणचाच विचार केला. पण आम्हाला आता बॅटिंग मिळालं आहे, त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. नक्की सर, पहिला सामना प्रथम फलंदाजी करताना धावा झाल्या 52, आता धावा होत्यात 71. तुमच्या माइंडमध्ये काय चाललंय की ही टोटल आमच्या टीमला अचीव करावी लागेल? पहिला 52, मग 71, मग आता अजून त्याच्यात 20+ करू आपण. 20+ची जर गोष्ट चालू आहे तर आम्ही 70+1+ करायचा प्रयत्न करू. कारण आमच्याकडे बॅटर्स चांगले आहेत. रमाकांत आहे, धीरज आहे, उल्हास आहे, चांगले बॅटिंग लाईन आहे, त्याच्यामुळे आम्ही 70+ करण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू सर. कारण सामना सुरू होतोय, जास्त वेळ घेत नाहीये. हे होते आदरणीय चेतनजी पाटील सर. धन्यवाद जगदीशजी पाटील साहेब. आपण देखील व्यासपीठावर स्थान बनवायचंय. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचंय आणि नेहमीच दरवर्षीप्रमाणे त्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू संपूर्ण स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप करतात. असं दिलदार व्यक्तिमत्व, मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचंय. प्राईड ऑफ गिराळे. हॅलो, आदरणीय गणेशजी नाईक सर गोवाडे, मी आपणास देखील विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचंय. सन्माननीय सबीरजी काशीनाथ पाटील सर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहेत. सन्माननीय मिलिंदजी पाटील सर देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हलक्याशा हाताने धावसंख्या 10 बिनबाद हे पाहायला मिळत आहे. टार्गेट मोठा आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आता कुठलीच टोटल ही छोटी आणि मोठी नसते, हे देखील आपण पाहिलंय. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जोगेशजी पाटील यांनाही आपण पाहिलंय. एक तरबेज क्रिकेटपटू आहेत आणि चांगल्या प्रकारे ते फलंदाजी करतात. नेहमी संघासाठी योगदान त्याचं अमूल्य राहतं, एक संघमालक म्हणून, एक आयकॉन प्लेअर म्हणून. परंतु यावेळेसही त्याच लेवलचा टॉप परफॉर्मन्स करावा लागेल. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळला गेलाय, योग्य पद्धतीनं. आपण व्यासपीठावरती वळूयात. मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करतोय. व्यासपीठावरती उपस्थित आहेत सन्माननीय हॅलो
समीरजी काशीनाथ पाटील सर आणि मिलिंदजी पाटील सर या पण त्यांचं यथोचित स्वागत सन्माननीय संजयजी मधुकर पाटील साहेब, मी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ज्यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आम्हाला संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू प्रोव्हाइड करतात असं व्यक्तिमत्व आहेत सन्माननीय मिलिंदजी पाटील सर आणि त्यांचं आपण करूया कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत, त्यांचं सनातन सन्मान या ठिकाणी आपण करतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि नेहमीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू स्पॉन्सरशिप केलं जातं आणि त्यांचं या ठिकाणी आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. मानाची सन्मानाची अभिमानाची मायेची उद्धार शॉल, स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देताना हे मात्र वृक्ष त्यांना या ठिकाणी आपण फळझाड त्यांना आपण देतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच सौजन्य लाभतं चेंडूंचं असं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तदनंतर आपण या ठिकाणी पाहतोय आदरणीय समीरजी पाटील सरांचं यथोचित स्वागत सन्माननीय धनंजयजी मोहन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी करतोय. दोन्ही चांगले क्रिकेटपटू आहेत आणि क्रिकेटवर नितांत प्रेम त्यांचं आपण नेहमीच पाहिलंय. मिलिंदजी पाटील सर आणि समीरजी पाटील सर, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ होतोय, त्याच्यामध्ये फक्त एकच धाव दिलेले आहे आणि 1 विकेट मिळवताना पाहायला मिळालेत. चांगल्या प्रकारे आदरणीय जयेशजी मधुकर शेलार सर, एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांना आपण नेहमीच पाहिलंय. श्रीकांतजी काशीनाथ पावडे सर देखील त्या ठिकाणी आपण त्यांना पाहिलंय आणि हे असं व्यक्तिमत्व आहे. पोचडे प्रीमियर लीगमध्ये त्यांचा सत्कार केला गेला, सत्कार मूर्ती पाहायला मिळाली आणि सत्कार का केला गेला तर 23 वर्ष ज्यांनी नितांत मात्र विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य पोचडे गावामध्ये केलं आणि 13 वर्ष पगार न घेता कुठल्याही प्रकारचं मानधन नव्हतं तरी देखील आपण पाहिलं. आदरणीय सन्माननीय जयेशजी मधुकर शेलार सर तब्बल 13 वर्ष, श्रीकांतजी काशीनाथ पावडे सर तब्बल 11 वर्ष मानधन न घेता मात्र या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पुण्यदान केलं गेलं. अजून एक नाव जरूर घेईन, आदरणीय सुनीलजी भाऊ शेलार सर यांचं देखील योगदान जे पाहायला मिळालंय आणि हे आहेत आमचे आदर्श शिक्षक. फटका फसलाय आणि नेहमीच म्हणतात ना की शिक्षक कसा असावा, जणू उसामधील साखरेचा सुंदर असा गोडवा असावा. शिक्षक कसा असावा, शिक्षक एखाद्या मित्राप्रमाणे असावा, जणू डोळ्यांच्या पाण्याचा तो सहारा आणि हास्याचा तो वारा असावा. शिक्षक कसा असावा तर शिक्षक एखाद्या बापासारखा असावा, जणू घासातील घास चिमुकल्यांना भरवणारा तो एखाद्या कोकिळेप्रमाणे सहारा असावा. शिक्षक कसा असावा, एखाद्या अविस्मरणीय प्रसंग आठवावा, जणू प्रेमिकेच्या प्रेमाचा संवेदनाने भरलेला तो एखादा पोवाडा असावा. शिक्षक कसा असावा, आमच्या संवेदना सावरणारा, जणू तो एक समुद्र किनारा असावा. शिक्षक कसा असावा, जणू एखाद्या उंच ध्येयाप्रमाणे आमचा शिक्षक असावा. शिक्षक कसा असावा, जणू उडण्यासाठी लागणाऱ्या पंखांचा तो एखादा पक्का पाया असावा. शिक्षक कसा असावा, जणू हुरहुरणाऱ्या बाळाला सावळणारा तो बापाचा नैराग्यमयी प्रतिमा असावा आणि आठवणीच्या शिदोराचा तो सुंदर असा गारवा असावा. आणि या शिक्षकांना माझा त्रिवार मुजरा असेल. आदरणीय सन्माननीय जयेशजी मधुकर शेलार सर, आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी काशीनाथ पावडे सर, आदरणीय सन्माननीय सुनीलजी भाऊ शेलार सर, आपणास मानाचा त्रिवार मुजरा, धावसंख्या 15, 2 गडी बाद हे पाहायला मिळत आहेत. आदरणीय राकेशजी पाटील साहेब मैदानाच्या आतमध्ये आलेत. जरूर गोलंदाजीमध्ये थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरले परंतु फलंदाजीमध्ये योगदान द्यावं लागेल. यावेळेस प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जरूर 2 घनिष्ठ मित्र आहेत परंतु आज आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. सुनीलजी काशीनाथ पाटील सरांना आपण त्या ठिकाणी पाहिलं, फलंदाजीमध्ये कहर केला त्यांनी. अक्षरशः ज्याप्रमाणे त्यांची फलंदाजी पाहायला मिळाली इनिंग 1 मध्ये
आता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहेत समोर जयेश शिलार सर आहेत. यावेळेस आपण पाहिलं पुन्हा एकदा रिक्स देत नाहीयेत, मोठे फटके खेळू देत नाहीयेत. मैत्री गिराळे हे नाव नाही तर 40+ ब्रँड आहे हेच म्हणावं लागेल. पर्व 1 चॅम्पियन, पर्व 3 चॅम्पियन आणि पर्व 4चा प्रवास त्यांनी सांगितलाय की यावेळेसही आम्हाला टॉप 4 मध्ये आणि टॉप 2 मध्ये पोचायचंय. परंतु यावेळेस पहिले 2 चेंडू शांत होते जयजी मधुकर शेलार सर, परंतु यावेळेस मात्र सोडणार नाहीयेत. 6 धावांसाठी डिस्पॅच केलं या बॉलला. अतिशय चांगला फटका पाहायला मिळालाय. बघा थोडेसे पुढे आले, 2 स्टेप पुढे येऊन हा फटका मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तवसंख्या 21 धावा, 2 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. यावेळेस ही खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर. त्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळत आहे. अतिशय चांगली पंचांची भूमिका आपण पाहिलं तर आदरणीय मुन्ना पठाण सर, हे फक्त नाव नाहीये तर हे ब्रँड आहे. JP पॅनल, जय पवार सर ज्यांना आपण पाहिलं आणि अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व जे आपण पाहत आहेत. आज महाराष्ट्रातील कुठलाच क्रिकेटपटू असा नसावा की ज्यांना मुन्ना पठाण सर हे नाव माहिती नसेल. त्यावेळेस जाऊ दिला बॉलला, व्हाईट बॉल. धावसंख्या 23 धावा या अंकावरती पोहोचताना पाहायला मिळते. लक्ष मोठं आहे. आता चेंडू 14, 49 धावांचं लक्ष. ज्याप्रमाणे शिवम दुबे यांनी फलंदाजी केली होती त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. ऑन साइडला फटका फसलाय. सचिनजी वसंत पाटील सर त्या ठिकाणी होते, परंतु यावेळेस हा झेल सुटला गेला. जीवनदान मिळालंय. स्मित हास्य केलंय राकेशजी पाटील साहेबांनी. अतिशय किस्सा देखील तुमच्यापर्यंत शेअर करेन की 40+ क्रिकेट कशी सुरुवात झाली. एक छोटीशी भेट झाली होती आणि तदनंतर मात्र ही स्पर्धेचं फॉर्मॅट पुढे आला. यावेळेस बॉल पाठीमागे चाललाय. स्टॉप करण्याचा प्रयत्न राहिला होता. श्रीकांत सरांचा बॅकअप मिळालाय. चोवीस धावा, 2 गडी बाद अशा प्रकारचा आतापर्यंत आपण पाहू शकाल. आता मोठा पल्ला इथून पार करावा लागेल. चहाडे क्रीडा संकुलावरती ही स्पर्धा पर्व 4चं दमदार आयोजन आणि नियोजन जे पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचं आयोजन नियोजन हे केलं गेलंय. मागील 15 ते 20 दिवस मात्र 1 ते 1.5 महिना या स्पर्धेसाठी अथांग मेहनत घेतले आणि ही स्पर्धा साकार होताना पाहायला मिळाली. खूप मेहनत लागते. जेव्हा एखादा चित्रपट हिट होतो तेव्हा पडद्यामागचे डायरेक्टर हे दिसत नसतात, परंतु हे आमचे जे आयोजक आहेत ते खरे डायरेक्टर आहेत. ज्याप्रमाणे आपल्या घरी आई स्वयंपाक करते आणि उत्कृष्ट चविष्ट असं भोजन करते, आपण ते काही क्षणामध्ये मात्र जेवण करतो, परंतु आईच्या स्वयंपाकामागे जी मेहनत असते ती फार कमी लोकांना ठाऊक असते आणि तेच क्रिकेट आहे. चला या ठिकाणी घाई करा प्लीज हे सांगते पंच, कारण की क्रिकेट स्पर्धा दिसायला खूप सुंदर दिसतात, परंतु त्या प्रत्यक्षात आखणं मांडणी करणं फार कठीण असतं. आज आपल्याला 8 मॅचचं शेड्यूल काही करून परिपूर्ण करायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून स्ट्रिक्ट वॉर्निंग या ठिकाणी येते की थोडीशी घाई करायला सांगा आणि खऱ्या अर्थाने हे 8 मॅचचं शेड्यूल आपल्याला परिपूर्ण करायचं आहे. सामना क्रमांक 2 सुरू आहे. यानंतर हेमंत स्मृती आणि वीर फायटर्स कुडे, तदनंतर छत्रपती काटाळे आणि PS कुणबी किंग कुडे अशा प्रकारची लढत होताना पाहायला मिळेल. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. आता चेंडू आहेत 12, धावा करायच्या 47. कुणाल जी पाटील, प्राईड ऑफ चहाडे यांना आपण पाहत आहेत.
प्रिव्हियस इयरमध्ये देखील चांगल्या रीतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अमितजी प्रभाकर पाटील यांचं मात्र पदार्पण कसं झालं तर ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवेन. सर्वाधिक धावा प्रिव्हियस इयरमध्ये आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड त्यांनी जिंकला. चांगला बॉल निपेशजी पाटील कुणालजी पाटील यांचं पाहायला मिळतोय. योग्य पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर्ड करताना पाहायला मिळाले. आता 11 चेंडू आणि हे लक्ष आहे, मोठं लक्ष म्हणावं लागेल. आता प्रत्येक बॉल षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. बॅकफुटला जाऊन लेट कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस धावतच्या माध्यमातून परतावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण आणि अचूक फेकी जी पाहायला मिळाली. मागील बॉलवरती आपण पाहिलं होतं. यावेळेस श्रीकांतजी पावडे सरांना लॉंग चेस करावं लागेल आणि बॉल दन 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 करत निघून जातोय 4 धाबींसाठी चौकार या ठिकाणी पाहायला मिळालाय. धावसंख्या 29 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. हॅलो आदरणीय मिलिंदजी पाटील सर गिराळे यांच्या माध्यमातून आदरणीय सुनीलजी काशीनाथ पाटील सरांसाठी 500 रुपयांचं प्राईज झालं आणि आदरणीय सचिनजी वसंत पाटील सरांसाठीही 500 रुपयांचं प्राईज या ठिकाणी आलंय.
हॅलो. धावसंख्या जाऊन पोचताना पाहायला मिळाले 45 या अंकावरती. 4 चेंडू आणि 27 हे मॅचचं समीकरण जे पाहायला मिळतंय. चांगलं फटकाच आणि चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. इथून धावा कराव्या लागतील कारण की नेट रन रेट या ठिकाणी खूप मायने ठरतो आणि या धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. कमी मार्जिन करावं लागेल पराभवाचं आणि त्यासाठी असे फटके खेळावे लागतील जे साईनाथजी आणि नितीन निलेशजी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक हाताळताना सुजेंद्र भोईर सामना क्रमांक 2. यानंतर हेमंत स्मृती आणि वीर फायटर्स कुडे हा सामना आपल्या भेटीस येईल. सामना क्रमांक 4 छत्रपती काटाळे आणि पी एस कुंबे किंग सामना क्रमांक 5 गुरु 11 जीवनज्योती हालोली. सामना क्रमांक 6 मैत्री गिराळे हेमंत स्मृती. सामना क्रमांक 7 वीर फायटर्स कुडे आणि छत्रपती काटाळे आणि अंतिम सामना सामना क्रमांक 8 पी एस कुंबे किंग कुडे आणि जीवनज्योती हालोली. हे शेड्यूल आहे. चार बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 2. औपचारिकता नथिंग टू लूज ज्याला आपण म्हणतो. चांगल्या रीतीने ड्राईव्ह केले या बॉलला. क्षेत्रामध्ये फक्त एक धाव मिळते. एक रिव्हरसाठी स्पष्ट झालेत. धावसंख्या 52 या अंकावरती जाऊन पोचलेली आहे आणि आता अंतिम बॉल जो पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने यावेळेस आपण पाहिलं तर षटकार आलाय. 6 धावा जरूर पाहायला मिळाल्या. या जाऊया आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डकडे. नो डाऊट अबाउट दॅट. सामना क्रमांक 2 सुनीलजी पाटील सर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 9 चेंडूमध्ये 33 धावा त्यांनी केल्या फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये 2 षटकामध्ये 20 धावा दिल्या. 10चा इकॉनॉमी रेट आणि ती ठरतायत सामना क्रमांक 2चा सामनावीर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. जन्मला शिवने